प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक लच्छेदार बासुंदी रेसिपी। पारंपरिक म्हणजे दूध आटवून केलेली बासुंदी। कुठेही आपण मिल्क पावडर किंवा खवा वापरलेला नाही, पण तरीसुद्धा अगदी योग्य पद्धतीने बासुंदी कशी करायची, दूध पटकन आटवण्यासाठी लहान सहान गोष्टी शेअर केल्या आहेत, परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट बासुंदी करू शकाल। तर चला बघूया। 2 लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे। तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता। एका भांड्यामध्ये दूध आपण काढून घेणार आहोत। हे दूध आपण मीडियम फ्लेमवरच ठेवणार आहोत। 10 सेकंदानंतर आपल्याला हे ढवळत राहायचे आहे। मीडियम फ्लेमवरच बासुंदी बनवायची आहे, कारण हे बासुंदीचं दूध करपलं ना तर त्याचा वास जाणार नाही। मग तुम्ही त्याच्यामध्ये काहीही घाला, वेलची पावडर घाला किंवा काहीही घाला, तर हे चांगलं लागणार नाही। म्हणून आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे। दाटसर होईपर्यंत आपण छान हे ढवळून राहणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर टाकायची आहे, काजू टाकायचे आहेत आणि मनुका टाकायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता। आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। पुन्हा छान आपण हे ढवळून घेणार आहोत। आणि बासुंदी रबडीसारखी घट्ट नसते, थोडी पातळच असते। छान आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त दुधाचा रंग आता बदलला आहे। जबरदस्त बासुंदी झाली आहे, तुम्ही बघू शकता। पुन्हा आपण हे ढवळून घेणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बासुंदी बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त आटलेलं आहे आपलं दूध आता, आणि जबरदस्त रंग सुद्धा आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही बासुंदी बनवून बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल। आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।